एकाच घरातील 4 जणांचा विजेचा शॉक लागून मृत्यू होतो. ही घटना माझ्या गावातली फलटण तालुक्यातलं साखरवाडी खामगाव माझं गाव. एकाच घरातील शिंदे कुटुंबियांच्या 4 लोकांचा मृत्यू होतो. म्हणजे माहिती अशी मिळाली की ते बल्ब चेंज करायला किंवा बल्ब बसवायला गेले होते आणि तिथं तो शॉक लागला. घरचे परत 3 जण त्यांना वाचवायला गेले आणि सगळे त्या शॉकमध्ये एक्सपायर झाले. म्हणजे किती धक्कादायक ही घटना आहे लक्षात घ्या. आणि पावसाळ्यामध्ये ह्या घटना खूप वाढत चाललेल्या आहेत. शिरवळचा पण एक मुलगा तुम्ही पाहिला असेल की त्याचं 20 जुलैला लग्न होतं, त्याला पण विजेचा शॉक लागल्यामुळे त्याचा पण मृत्यू झालेला आहे. म्हणजे अशा बऱ्याचशा घटना खरं तर घडत चाललेल्या आहेत. तर पावसामध्ये आपणही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण थोडीशी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण ओल्या हाताने कुठल्याही इलेक्ट्रिक स्विचला किंवा प्लगला किंवा कुठल्याही उपकरणाला जर आपण हात लावला तरी शॉक बसण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे तुटलेल्या काही वायरे असतील किंवा उघड्यावरती वायरे पडलेले असतात तर त्याच्यापासून पण लांब राहणं खूप गरजेचं आहे. आणि इकडे तिकडे पाणी पसरलेलं असेल, तुम्हाला पण माहिती आहे की पाण्यामधून विद्युत प्रवाह वाहत असतो कंटिन्युअसली. घरातील अर्थिंग पहिली गोष्ट चेक करून घ्या. अर्थिंग जर लीक असेल किंवा कुठं सर्किट असेल, शॉर्ट सर्किट होण्याच्या शक्यता भरपूर असतात. ह्या सगळ्या गोष्टी खरं तर टाळता येऊ शकतात. तुम्ही पण काळजी घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. कारण पावसाळा चालू आहे, पाणी सगळ्याकडे आणि इलेक्ट्रिक शॉक बसण्याची शक्यता जास्त आहे. आणि लहान मुलांना मेन म्हणजे लाईटीच्या उपकरणापासून थोडंसं बाजूला ठेवा आणि स्वतःची पण काळजी घ्या.